श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो नमस्कार. आत्ता लेटेस्ट सगळ्या ज्या शाळांचे कॉलेजांचे जे काही निकाल लागले असतील 10वी 12वी त्यानंतर जाणारा वेगवेगळ्या क्षेत्रामधील क्राऊड, तर जेही क्षेत्र तुम्ही निवडाल, मग 10वी नंतर असेल तुम्हाला डिप्लोमाला जायचं की तुम्हाला कॉलेज करायचं, तर हे आधी आपण ठरवलेलं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो, मुलांना कॉलेज झाल्या म्हणजे 10वी पास झाल्यानंतर खूप सारे कन्फ्युजन्स आहे, खूप सारे की ज्या कन्फ्युजनमुळे त्यांना समजत नाही मग डिप्लोमाला जावं की कॉलेज रेग्युलर करावं, काय करावं समजत नाही. 12वी झाला असेल तर त्याला मग पुढे डिग्रीला जावं की रेग्युलर कॉलेज करावं किंवा काहीतरी डिप्लोमा करावा, काहीतरी डिग्री घ्यावी, काहीतरी डिप्लोमा करावा, असं ते सगळं कन्फ्युजन असतं. तर मित्रांनो, मार्केटमध्ये खूप सारे इन्स्टिट्यूट आहे की ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला खूप चांगलं नॉलेज, की ज्या नॉलेजमध्ये तुम्हाला 10वी नंतर काय करायचं आहे, 12वी नंतर काय करायचं आहे, त्यानंतर तुम्ही जर डिप्लोमा केला असेल त्यानंतर डिग्री कुठे घ्यायची, कोणत्या कॉलेजला घ्यायची, हे खूप समजणं गरजेचं आहे. कारण की विषय असा आहे का जर तुम्ही आज जो काही निर्णय घ्याल तो निर्णय तुम्ही जर चांगला घेतला तर येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचा वेळ वाया जाणार नाही. तुमचा जो काही घेतलेला डिसिजन तो वेस्टेज होणार नाही. तर हे विचारपूर्वक घ्या आणि वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटचा फायदा घ्या. मित्रांनो, जे काही ऑनलाईन जग चाललं आहे तर त्या ऑनलाईनचा मी फायदा घ्या. कारण की विषय असा आहे की ऑनलाईनचा फायदा घेणं गरजेचं का आहे, कारण की बऱ्याचशा इन्स्टिट्यूट आजकाल ऑनलाईनच बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकवतात, ऑनलाईन सांगतात. तर हे समजून घेणं गरजेचं आहे. तर जेवढा काही विद्यार्थी वर्ग आहे तर या विद्यार्थी वर्गाने जोही काही विचार करा तो तुम्हाला ज्याही क्षेत्रामध्ये जायचं ते क्षेत्र निवडणं गरजेचं आहे. आणि ते क्षेत्र निवडल्यानंतर त्या इन्स्टिट्यूटवर जाऊन पूर्ण सखोल माहिती घेऊन त्यानंतर त्या क्षेत्रामध्ये जाणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, स्वामीराज फाउंडेशनला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर या लिंकमध्ये तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव टाकू शकता. तुम्हाला पूर्ण नॉलेज आपल्या ग्रुपकडनं मिळून जाईल. धन्यवाद.